हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये. बघा आमची तयारी झाली सकाळी 10:30 वाजता. हो, तर तिथे लावतोच ना. आज आहे वटसावित्री. तर वटसावित्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता आम्हाला जायचं आहे पूजा करायला. वेळ झाला आहे भरपूर. आमची तयारी पण झाली. आई पण होती काल. तर आता आई पण येणार आहे. परी तू येणार आहे ना? हां, परी पण येणार आहे. परी पण रेडी झाली. चला मी तुम्हाला आमची पूजा पण दाखवते. मस्त सकाळी सकाळी पूजा पण झाली. तर बघा आज आहे वटपौर्णिमा. तर सगळ्या माझ्या गोड मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा आता माझी सकाळी पूजा पण आवरली होती, कारण मग मला इथली घरची पूजा करून नंतर वडाच्या झाडांची पूजा करून मला कॉलेजला पण जायचं होतं. त्यामुळे छान असं मस्त फुलं वगैरे वाहून देवघर किती मस्त दिसते बघा. चला मला पूजा आटपून कामं करून आणि वडाची पूजा करून कॉलेजला पण जायचं आहे. त्याच्यामुळे थोडं फास्ट 10:30 पावणे 11 वाजले. आता पटकन मी पूजा करून येते आणि मग तशीच निघते कॉलेजला. चला तुम्हाला पूजा दाखवते आता. तर बघा असं मस्त छान आरतीचं ताट वगैरे तयार करून घेतलं होतं घरीच, पण शूट काही केलं नाही ताट वगैरे रेडी करताना. आणि इकडे बघा घराजवळच माझ्या झाड आहे, तर तिथेच आम्ही पूजा करायला आलेलो होतो. आणि कृषिका पण आली होती. आणि इकडे बघा काही लेडीज आधी येऊन होत्या, त्यामुळे त्यांची पूजा चालू होती. त्यासाठी आम्ही थोडा वेळ थांबलो तिथे. आणि त्यानंतर मग आम्ही पण पूजेला स्टार्ट केलं. ॲक्च्युली तिथे छान बसून पूजा करता येत नव्हती, कारण सगळं ओलं ओलं झालेलं होतं. त्यामुळे तिथे असं व्यवस्थित मांडी घालून पूजा करायला बसताच नव्हतं येत. तर आम्ही आता पटापट पूजेला पण लागलो, कारण नंतर मला लगेच कॉलेजला पण जायचं होतं. आणि कृषिका बघा आमच्यासोबतच आलेली होती. तर ती आता मस्त आंबे वगैरे पकडून उभी होती ती आमच्या मागे. आणि सर्वात आधी आम्ही छान असं विड्याचं पान सुपारी ठेवून गणपती बाप्पांची पूजा करून घेतली. त्यानंतर मग ज्या प्रकारे पूर्ण विधीनुसार पूजा असते ती सगळी आम्ही पूजा वगैरे करून घेतली. आणि वटपौर्णिमेची पूजा म्हणजे सगळ्या लेडीजसाठी खूप छान आनंदाचा क्षण असतो. सगळ्यांसाठी सौभाग्याचा दिवस असतो, कारण त्या दिवशी सगळ्यांना नटायला थटायला पण मिळतं. मला पण खूप छान तयारी वगैरे करून व्हिडिओ शूट करायचा होता, पण काहीच जमलं नाही, कारण उशीर होणार होता मग मला कॉलेजला जायला. आणि संडे वगैरे आला असता तर मी नक्कीच छान तयार होऊन पूजा केली असती. आणि आता बघा आमची पूजा वगैरे आटोपली आणि आता आम्ही आरती करणार होतो. त्यासाठी दिवा लावून घेत होती. थोडा वारा असल्यामुळे दिवा विझून जात होता, पण नंतर मग भरपूर वेळ राहिला आरती वगैरे होतपर्यंत. आणि तुम्हाला मी सगळं व्हॉईस ओव्हर करूनच सांगते आहे, कारण रोडवरती खूप गाड्यांचा आवाज वगैरे होता, त्यामुळे सगळं व्हॉईस ओव्हर करावं लागतं आहे. आणि अशी छान आमची मस्त पूजा वगैरे झाली. त्यानंतर मग आम्ही वडाच्या झाडाला छान पूर्ण अशा फेऱ्या पण मारून घेतल्या. फेऱ्या मारताना पण व्हिडिओ वगैरे काढलेला आहे आणि रील पण मी टाकलेली आहे यूट्यूब चॅनलवरती. माझं यूट्यूब चॅनल अश्विनी नेवलकर या नावाने आहे. जर कोणी बघितलं नसेल तर तुम्ही नक्कीच जाऊन माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि सगळे शॉर्ट रील पण बघू शकता तुम्ही. आणि अशा प्रकारे बघा आई पण होती माझ्या सोबतीला. मग आईने मला सांगितलं कसं कसं करायचं, कारण लक्षात काही राहत नाही आपलं, वर्षातनं एकदाच येतो तर मग थोडंफार विसरतोच आपण काही ना काही. तर आम्हीच नेमकं बघा पूजा करायला गेलो आणि सुतच बिंडाळा घरी विसरलो होतो. मग माझ्या सासूबाईंनी आणून दिले ते. आम्ही पूजा करतपर्यंत मग त्या आल्या आणि त्यांनी मग आम्हाला आणून दिलं सगळं. तर अशा प्रकारे छान आमची पूजा वगैरे झाली. आता पूजा झाल्यानंतर मग मी सगळ्यांना हळदी कुंकू लावून 5 सुवासिनींना आपण ओटी वगैरे देत असतो, तर मी ते पण करत होती. ॲक्च्युली आता गर्दी पण भरपूर वाढलेली होती, तर आई म्हणे आधी तू देऊन दे मग मी देते, कारण अगदी तिथे जागा छोटीशी असल्यामुळे जास्त जणं तिथे उभे राहता येत नव्हते. कारण काही जणं पूजा करत होते, तर काही जणं फेऱ्या मारत होते आणि आमचं ओटी देण्याचं पण काम सुरू होतं. त्याच्यामुळे तिथे काही अशी जागा होत नव्हती. तर बघा आता माझं छान असं तिकडे बघा मी दिसत असेल तुम्हाला हळदी कुंकू वगैरे लावून ओटी देते आहे. आणि आईचं नंतर आई नंतर देणार होती, आधी मी द्यायला गेली होती. तर अशा प्रकारे आमची खूप छान अशी पूजा वगैरे झाली. आणि आता बघा मी कॉलेजला निघाली आहे, कारण मिस्टर बोलले की उशीर झाला आहे तर मीच पोचवून देतो. तर जाताना मला एक झाड दिसलं, तिथे पण भरपूर गर्दी होती. चला आमची पूजा वगैरे पण झाली. पूजा वगैरे तुम्ही बघितलीच असेल, खूप काही जास्त व्हिडिओ नाही निघाला असेल. तर आता आम्ही चाललो आहे माझ्या कॉलेजला.
उशीर झाला, 10 10:30लाच 10 10:30लाच निघायचं होतं, पण आता जवळपास 11:45 होत आहे. आता थोडा उशीरच झाला आज जायला. तर आता निघाली, तर हे मिस्टर बोलले की मी पोचवून देतो. आता निघालो आम्ही. चला तर बघा मिस्टर पण माझ्यासोबत, पण ते आजच आले सकाळी. ते पण बाहेर गेले होते काही कामानिमित्त, त्यांना बाहेर जावं लागलं होतं. तर ते आज सकाळी आले आणि मग आले आणि बरं झालं लवकर आले, म्हणजे आमचा व्हिडिओ वगैरे काढायला तरी वेळ मिळाला. ते आले होते तिथे व्हिडिओ काढायला, त्यांनीच व्हिडिओ वगैरे काढले. तर चला बघत राहा व्हिडिओ. आता आम्ही कॉलेजमध्ये पोहोचू आणि मग भेटू. तर बघा मी कॉलेजला आली आणि लगेच पेपरला चेकिंग चालू आहे. तर आमचं स्टार्ट केलं पेपर चेकिंगला, आणि काही मुलं पण आलेले होते, मॅडमसोबत बोलत होत्या ते काही त्यांना फीज वगैरे कंप्लीट करायची होती. तर बघा मी आता पेपर चेक करत होती. तर पेपर चेक करता करता थोडं थकल्यासारखं वाटलं, म्हणून मग मी कॉलेजमध्ये पण थोडंसं शूट केलं. तर लॅपटॉपवरतीच मी पेपर चेकिंग करते, ऑनलाईन पेपर चेकिंग सुरू आहे. तर आणि आता इकडे बघा सायंकाळची वेळ झाली होती, मी 6:30ला घरी आली. त्यानंतर मग दृष्टी आणि कृषिका घरी खेळत होत्या. तर मग आणि आता दृष्टीला घरी पण जायचं होतं, तिची दीदी आली होती तिला घ्यायला. तर अशा प्रकारे आमचा पूर्ण दिवस गेला. वटपौर्णिमेची पूजा झाली आणि सायंकाळी पण मग मी घरी आल्यानंतर नाश्ता पाणी वगैरे पण झाला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.